आणि भाऊ इथं पाणीपुरी पण लावलाय, विशेष हार्ड केलाय ना, आणि सोबतच आमचे मालक पण आहेत. हे हात करायला लागतो जरा, सपला विषय. हा हा भाऊ पण आज मजाक करायच्या मूड मध्ये वाटते. काय नेमकी तर हॅलो नमस्कार मित्रांनो, आजचा ब्लॉग होणार आहे पूर्णपणे मराठीत, कारण आता मराठी इन्फ्लुएन्सर आपला लाडका भाऊ म्हणजे गौरव दादा यानं मीटअप ठेवला आहे, आणि या मीटअपसाठी मी पण चाललेलो आहे. आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग बघत राहा, आणि जर स्पीडमध्ये झाला ब्लॉग तर समजून घ्या, कारण खूप मोठा होत असल्याने ब्लॉग मी जरा स्पीडमध्ये घेतोय, ब्लॉग म्हणजे जरा स्पीड वाढवतोय. तर चला आपण पुढे जाऊया आणि बघूया काय काय होते. स्टार्ट ब्लॉग. गाईज आपली म्हणजे आता मराठीच बोलणार आहे, त्यामुळे आपला अनिल दादा आणि मी चाललोय आता कोल्हापूरला. अनिल दादाने म्हटलं या लागते, त्यामुळे अनिल दादा आणि मी चाललो. विशेष आपला आणि भावना आमच्या नवीन गाडी पण घेतला. विशेष म्हणजे गाईज आपली मी आणि माझा भाऊ म्हणजेच इकडे बघ अनिला. तर अनिल आणि मी आता येऊन पोहोचलोय कोल्हापुरात, आणि उद्यावाडीच्या इथं येऊन जीएम ब्लॉग्स म्हणजे आता एंटर करतोय, दाखवतो तुम्हाला. सपला की विषय गौरव मुरडेकर. चला भावानो, गर्दी बघा, विषय हार्ड. गौरवदाने काय पब्लिक आमच्या जामच गेलाय, त्यामुळे आजचा विषय हार्ड होणार आहे. तर अनिल आणि मी आता इंटरव्ह्यू दाखवले, बघूया काय इम्प्रेशन पडते आणि काय काय होते. चला पब्लिक पण जाम जमले. टॉपचा विषय बंदा. अजून तर एवढं पब्लिक जमलं नाही, तर बघूया इथनं पुढे काय होते, केवढी पब्लिक जमत्या. व्हिडिओ एंडपर्यंत बघा काय विषय होते. आणि इकडे पोस्टर पण भावायला लागले, जीएम ब्लॉग्स सपला विषय. तो गाइस मेरा मतलब जीजू और जैसे खदड़ पौना कहते हैं उससे भी मिलने चलते हैं, वो भी आ चुका है इधर. तो ये देखो कसं आहे भाऊजी. सिस्टर कसे आहेस ताई. सो गाइस अभी तर आपलं भाऊजी आणि ताई पण भेटल्यात, मग काय ब्लॉग कंटिन्यू बघायला लागते. आता मराठी चूक करले. आणि भावानो आता सध्या आपला कंटेंट क्रिएटर व्हायरल व्हायला आहे, आणि भावानो त्याच्या व्हिडिओला आपण इथनं सल्यूट देतोय, कारण काय माहिती आहे त्यांच्या आईची तो एवढी सेवा करतोय की सेवेला तोडणे भावना. तेच त्याला आता भेटायचं आपण, आणि त्याच्याकडे डायरेक्ट घेऊन जातो तुम्हाला. चला तर आपला भाऊ आहे, बरेच का भाऊ. एक नंबर. मम्मी आहे बरे ना. ओके होय. नाही अनिल दादा बरोबर आले. चालेल काय विषय नाही. थँक्यू दादा. आब्रू काढायला गेला आता. आब्रू हे करायला लागले आता. थोडी लोक आहेत की नाही जे ते नंतरला सांगतो. खरं हे आपलं काय म्हणतात ते इंस्टाग्रामवर जर फेमस आहे, हां तेच ते तर मग हां बराच भाऊ विशेष आपला. तर भावना पुढे वळूया आणि काय काय होते बघूया पुढे. फ्लायर लावलाय ना जीएम ब्लॉगचा तुमच्या पाठीमागे एंट्रीच्या बरोबर समोर, तिथे तुम्हाला सर्वांनी त्याच्यासोबत जो फ्लायर आहे त्याच्यासोबत एक सेल्फी फोटो काढायचा आहे, आणि त्याच्या मागं आम्ही म्हणजे काहीतरी एक सरप्राईज ठेवलाय. सो एव्हरी म्हणजे आता इथे जेवढे लोक आहेत त्याचे फॅन्स फॉलोअर्स, ते तिथं जो फ्लायर लावलाय समोर तिथे तुम्हाला एक फोटो काढून ठेवायचा. बाकीची सगळी गोष्ट तुम्हाला एक्सप्लेन करेन नंतर जेव्हा आपला प्रोग्राम चालू होईल. आणि एक 15 मिनिटात आपण शो चालू करतो आपला. सो आय एम जस्ट वेटिंग फॉर जीएम टू कम हिअर, आणि मग आपण स्टार्ट करूया. तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करू शकता साऊंड सोबत. ओके, कॅन वी हॅव सम म्युझिक फॉर ऑल द फॉलोअर्स अँड फॅन्स, आणि थोडा आवाज मोठा असू दे. तर भावनो पिपिडॉन आणलाय माझा म्हणजे भाऊ, त्याला भेटून या. चला पिपिडॉन कसं बा तुला फोन लावला मरता कसं काय आयला चेष्टा करायला काय रे तू. तेवढं विसरू नको म्हणजे झाले बघ, विसरू नको म्हणजे झाले. तर भावांनो कसं आहे हा अव्वा वा गरगरीत. आणला आमच्याला ब्लॉगर आहे, त्यानं म्हटलं जाऊन याचं भाई पब्लिक आहे ना तुझी. भावनो फोटो काढायला सांगितलाय, पण तू मी एवढं सांगणार आहे. अरे फोटो नाही भाऊ आमच्या काळजाला आहे, त्यामुळे विषय आपला गौरवदा विषय हा, आणि व्हिडिओज काढू म्हटल्यावर मग काय. भावनो पब्लिक अजून जाम झाले. अभी इधर आ गया हमारा सागर भैया, उससे भी मिलते हैं. चलो तो भाई अभी सागर मिल रहा है. देखिए काय विषय मिटवला काय नाही. कुठल्या दुकानात जरा पटवायला जरा सांगा की काय राहो काय फाईन चालू करा की नाही. काही विषय हार्ड करायचा व्हिडिओ विषय हार्ड करायचा. थँक्यू. चालेल काय विषय भेटला आहे आपला विपुल भाई. भाई कसा आहे मस्त आहे ना. विचार झाला वरणाचे शूट आहे ते आपला भाऊ भेटला, तर त्याच्याकडे घेऊया.
ब्लॉगची एंट्री झाली. छत्रपती शिवाजी महाराज की महाराज की महाराज की. आता सुरुवात करूया. येस. मला सांग, तुला जीएम ब्लॉगला 2-3 क्वेश्चन आहेत जे मी त्याला ओळखते, कारण मी त्याचे इंटरव्ह्यू घेतलाय आणि तुम्हाला माहिती, काही लोकांना माहित असेल, पण तो आता थोडक्यात त्याची माहिती सांगेल की त्याने कसं स्टार्ट केलं, त्याचं एज्युकेशन, तो कुठे राहतो आणि तिकडे कसा गेला, त्याचा इंटरेस्ट कशामध्ये आहे. सो त्याची एक शॉर्ट स्टोरी त्याच्याकडूनच ऐकूया. थँक्यू. तर बऱ्याच लोकांना माझ्याबद्दल जीएम ब्लॉग्स म्हणून क्रिएटर म्हणूनच माहिती आहे, पण माझी प्रोफेशनल लाईफ मी काय करतोय याबद्दल सुद्धा मला थोडीशी इन्फॉर्मेशन द्यायची आपल्या सगळ्या क्राऊडला इथं. तर माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालं KIT कॉलेजमधून 2014ला. 2015ला मी कॅनडाला गेलो. आज ह्या महिन्यात 10 वर्ष होतात मला कॅनडामध्ये, पण कॅनडामध्ये जाऊन सुद्धा प्रत्येक वर्षी असं वाटतं की कधी ते कोल्हापूरला जाईल, कारण का जी कोल्हापूरची ओढ आहे ही कधीच कमी झालेली नाही आहे. मी कॅनडाला गेल्यानंतर माझं मास्टर्स तिथं कंप्लीट केलं, ज्यामध्ये मी ऑटोमोटिव्हमध्ये माझं मास्टर्स केलं. त्यानंतर काही वर्षाचा एक्सपिरियन्स घेतल्यानंतर मला मॅनेजमेंट फील्डमध्ये जायचं होतं, त्यामुळे मी कॅनडामध्ये MBA केलं. त्यामुळे कॅनडामध्ये अब्रॉडमध्ये 2 मास्टर्स डिग्री घेतलीत आपण. आणि त्यानंतर मी आता सध्या एका न्यूक्लिअर पॉवर प्लांटवर ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून जॉब करतोय. ही झाली माझी प्रोफेशनल लाईफस्टाईल, जी बऱ्याच लोकांना मे बी माहीत नसेल. पण त्यासोबत कंटेंट क्रिएशनची जर्नी मी 1 वर्ष झालं प्रॉपर चालू केली. मागच्या वर्षी या डिसेंबरमध्ये मी पहिला व्हिडिओ टाकलेला. त्यानंतरची कन्सिस्टन्सी मी ठेवली आणि आज 1 वर्ष आपल्याला पूर्ण होते. आणि आपण इंस्टाग्रामवर सध्या 1,20,000ची इंस्टाग्रामची फॅमिली आपण क्रिएट केलेली आहे. तर धन्यवाद. खूप प्रेम, खूप म्हणजे सांगू शकत नाही मी एवढं प्रेम. सगळ्यांचा मला एवढं प्रेम करतात. असंच प्रेम करत तुम्हाला हसवण्याची जबाबदारी माझी. हॅलो फादर, आफ्टर लॉंग टाइम सन. अहो फादर कशाला शिवाय देताय, पोरं काय नका तुमचं. मी धन्यवाद. शेपाशे लोक येतील असं वाटलं, पण हे जरा जास्तच वाटायला लागले. आज सकाळी इष्टीला गर्दी होती, तशीच गर्दी दिसायला लागल्या. ते आता म्हणजे आम्ही जेमला इव्हेंट घ्यायच्या वेळेला म्हणत होतो रंकाळावर घेऊ नका, जास्त पब्लिक येणार, कारण कॅनडावर. तर आता हे बघितल्यावर सगळे म्हणणार असा इव्हेंट जर कुणी घ्यायचा म्हटलं तर म्हणजे एवढं पब्लिक बघितल्यावर प्रत्येक जणांना वाटणार की असा इव्हेंट फक्त कोल्हापुरात होऊ शकतोय. आणि काय तुम्ही जर कम्फर्टेबल असेल तर असं काही नाहीये. खूप साऱ्या गोष्टी आहेत की गरजेचं नाही की फेस त्याच्या समोर असायला पाहिजे, कारण खूप साऱ्या गोष्टी मागे असतात. सो आपण कोणाला जबरदस्ती नाही करू शकत, पण काढणार आहे नाही. ओके, नो मीन्स नो गाईज. नो मीन्स नो काय नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. आम्हाला काय इंग्लिश कळतं त्याच्या मला 10वी नापास आम्ही. अरे जे मी ठेवा तिकडे बोलायला
सगळी कुठनं कुठं आले आता काय लय लांब घालायचा एकदा हात वर करा. आता झालं कसं मी आमचं मराठी पोरगं याला ओळखतच काय तिकडे गेले 7 समुद्र पार बाकी तिची पण कोल्हापूरनं बाहेर गेलो की हाय हॅलो कसा आहे काय अरे हिची पण त्यानं मराठीचा दंगा तिकडे 7 समुद्र पार गाजवलाय नाव करा नाही. आणि भावानं आजपर्यंत त्यांनी लय मिटअप झाले काय मिठामिठी काय भांडण झाल्या कारण अहो तिकडे बाबा तिकडेपर्यंत बोंबा फोन गाड्या नाही तिकडे जागा यायला तिच्या मारे धरून बाकी आता डायलॉग सांगायला मला म्हणजे पनीर मारतो टपूचं ते क्या बात आहे मॅडम एक मिनिट येस रामकृष्ण हरी आणि जेवण जावा घरी बिर्याणी हाय. हा एकच मिनिटाचा परफॉर्मन्स होता पण प्रणव गोखले जरा आवाज होतो त्याचा परफॉर्मन्स आणि व्हिडिओ थँक्यू सो मच खूप कौतुक आहे तुझं. मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो लास्ट रिक्वेस्ट टू ऑल एव्हरीवन ज्यांनी बॅरिकेडच्या इथे थांबले त्यांना मी शेवटची रिक्वेस्ट देते प्लीज त्यांनी कोणत्याही प्रकारच्या हानिकारक गोष्टी फोटोग्राफ घेऊ शकतात तुम्हाला लागणार आहे तर आपल्या कॉमेडीवाला आरस पण भेटलाय आणि जर इंस्टाग्रामवर यांना बघत असाल तर फॉलो लाईक कमेंट आणि शेअर करायला तर विसरू नका. आणि तुम्हाला माहितीच आहे आपलं काय म्हणजेच माझा लाडका अनिल दादा तर याला पण युट्यूबवर सबस्क्राईब करा. अनिल दादा तुमच्या युट्यूबवर काय नाव आहे? अनिल कदम इचलकरंजीचा वाघ आहे तर नक्की फॉलो सबस्क्राईब काय वाटेल ते हार्ड करून टाका विषय. आणि आता आम्ही चालू जरा जेवायला म्हणजे जरा जेवायला सांगितलं तर त्या निमित्तानं जरा खादीचं पण काम होते हा आल्यामुळे धन्यवाद तुमचा सगळ्यांचा असाच आशीर्वाद सपोर्ट गौरवला पण राहून दे आम्हाला पण राहून दे बसुराजला पण राहून दे आणि तुमच्या सपोर्टमुळे हे सगळ्या गोष्टी व्हायल्यात कारण 4 चौकात गेल्यावर आम्हाला लोक ओळखतात हाक मारतात फोटो करतात सेल्फी करतात हे ऊर भरून येते त्याच्यामुळे आम्हाला कॉन्फिडन्स वाढतोय आणि जरा व्हिडिओ करण्याची इच्छा होती त्याच्यामुळे तुमचा सपोर्ट असाच राहून दे. धन्यवाद. आणि आज तर मित्रांनो इथे एवढी पब्लिक भेटल्या एवढ्या पब्लिकनं फोटो काढल्यात सोबत तर खरोखर भावने इथनं रडलो मी कारण दाखवू तर शकत नाही रडून पण मन रडते माहिती आहे ना त्यातला प्रकार आणि ते पण आनंद असू. खूप खूप धन्यवाद भावनो आणि चला बघा पुढे काय होते. तर भावनो आता आम्ही आले हॉटेल मुद्रममध्ये तर इथनं बघा पुढे काय होते चला. तर भावनो आपल्याला जसं खूप जणांनी रोस्ट केलात परंतु हे सर काय म्हणायला लागले जर ऐका सर काय झालं विषय काय माहिती काय जी रोस्ट केलं चला पुढे असंच पुढे जायचं असते आलं वळून बघायला नसते हा बरोबर करणारी करू दे काय अडचण सापला की विषय. तर सर पण आल्यात आपल्यासोबत आणि एम्बियन्स तर खूप मस्त वाटायला तर एम्बियन्स खूप मस्त आहे मित्रांनो. हे तुम्हाला काहीतरी वेगळं वाटेल परंतु हे ज्यूस आहे ज्यूस आहे ना दादा कॉकटेल भाऊ पण आम्ही मजाक करायच्या मूड मध्ये वाटते भाऊ काय नेमकी तर भाऊ ना बाकी काही ज्यूस आहे तर भाऊ आता कसं तयार करते बघा. हे काय भा ब्लॅक करंट हा ब्लॅक काय आणि भाऊ इथं पाणीपुरी पण लावलाय विशेष हार्ड केलाय ना आणि सोबतच आमचे मालक पण आहेत. हे हात करायला लागतो जरा सपला विषय हा हा सपला विषय सगळी भावनो आज जन्नत असल्याने झाले सगळं. ए सौदा जेवता पहिला बरं हा पाणीपुरी करायला हा बरं आपण पण तेच खाऊया मग काय काय कुठली अधुरी आठवण आठवायला गेला मला तर पाणीपुरी माझी तयार झाल्या पहिला क्या भावनो 1-2 मिनिटं लक्ष द्या कोण असेल त्यांनी 1-2 मिनिटं लक्ष द्या. भावनो व्हिडिओ समाप्त होतोय ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करा लाईक करा फॉलो करा आणि युट्यूबला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा विसरू नका.